हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये. बरेच दिवस झाले आपले ब्लॉग आले नाहीत. न येण्याचं कारण काय आहे ते सुद्धा तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते. व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत बघा. आजच्या आपल्या घरकामातून थोडासा वेगळा हा व्हिडिओ असणार आहे. तर आम्ही गेलो होतो आपल्या वस्तीतच जी शाळा आहे तिथे एक सर त्यांची बदली झाली होती. तर त्यांचा निरोप समारंभ होता आणि जे सर नवीन सर आले होते तर त्यांचा स्वागत समारंभ या ठिकाणी केला गेला. वस्ती जरी छोटी असली तरी प्रत्येक महिलांनी या इथे सहभागी आपली हजेरी लावली होती. सकाळचा कार्यक्रम असल्यामुळे आपली जी काही घरातली कामं आहेत ती बाजूला सारून सगळ्याच आम्ही महिला तिथे सहभागी झालो होतो. तशीच पुरुष मंडळी सुद्धा होते. विद्यार्थ्यांच्या भाषणासोबतच बाकीच्यांनी पण सगळ्यांनी भाषण केलं आणि ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी भाषण केलं त्यावेळेस सरांच्या डोळ्यामध्ये मात्र अश्रू होते, कारण की विद्यार्थी आणि सरांचं बॉन्डिंगच तसं असतं. तर या इथे सगळ्यांची भाषणं वगैरे झाली आणि त्यानंतरनं जे बदली झाली होती त्या सरांनी सगळ्या ज्या विद्यार्थी होते त्या सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी भेटवस्तू आणल्या होत्या, म्हणजेच शाळेला उपयोगी येतील अशा, जसं की कलरचे पेन, पेन्सिल, वह्या असं. आणि त्यानंतरनं शाळेतर्फे जेवण पण ठेवण्यात आलं. घरी आल्यानंतरनं जी काही राहिली होती ती कामे आवरली आणि लगेच साईच्या शाळेत आलो. तिथे सुद्धा गॅदरिंग होतं. तर शाळेचा गॅदरिंगचा टायमिंग हा 4 वाजताचाच त्यांनी दिला होता, पण पाहुणे मंडळी किंवा बाकीचे सगळे पालक येता करता कार्यक्रम चालू व्हायलाच 6 वाजले आणि आता 6 वाजले कीच लगेच अंधार पडतो. आणि या इथे पहिल्यांदा कार्यक्रमामध्ये स्वागत गीताच्या पण आधी राष्ट्रगीत झालं, वंदे मातरम झालं, त्यानंतरनं स्वागत गीत झालं आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. पण आम्हाला मात्र कशातच इंटरेस्ट नव्हता. फक्त खाली बसायचं आणि माती खेळायची एवढंच त्याचं चालू होतं. लहान मुलं असले की भरपूर असा वैताग देतात, पण काय करायचं आता. आपलं म्हणजे साईचा कार्यक्रम होता त्यामुळे जाणं तर आवश्यक होतं, कारण की मुलांना कसं असतं, आपण जर नाही गेलो, प्रत्येकाचे पालक आले ना, आपले पालक नसल्यावर त्यांचा मूड राहत नाही. या इथे बाळ कसलाच राहत नव्हता, तो फक्त खाली खेळायला बघत होता. मग काय स्टेजच्या पाठीमागं आले आणि जे शाळेचा जो ग्राउंड असतो तिथे न बसता मी वरांड्यात बसले होते, कारण की तिथून मग जवळच डान्ससुद्धा दिसत होते. भरपूर म्हणजे पुढून घेण्यासारखं भरपूर काही होतं, पण ते मात्र घेता आलं नाही, कारण की बाळ पण मांडीवर झोपलं होतं. या इथे मस्तपैकी मुलांचे डान्स चालू होते आणि याच कार्यक्रमात म्हणजे या डान्समध्ये साईसुद्धा आहे. गॅदरिंग करण्याचं कारण असं असतं की लहानपणीच मुलांना स्टेज डेअरिंग झाली पाहिजे. जर लहानपणीच त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग झाली तर ते पुढे कशालाही घाबरणार नाहीत. म्हणजे यामध्ये कोणत्याच मुलाला घेतलं नाही असं नव्हतं. प्रत्येक मुलांना कोणत्या ना कोणत्या तरी कार्यक्रमात, गाण्यामध्ये, डान्समध्ये घेतलंच होतं. तर हे गाणं होतं गणपती बाप्पांचं. या इथे मी आवाज हे कॉपीराईट येतो त्याच्यामुळे मी जे ओरिजिनल सॉन्ग आहे ते इथे घेतलेलं नाही. यावर्षी यांच्या गॅदरिंगची थीम अशी होती की चैत्र महिन्यामध्ये आपल्या इथं गुढीपाडव्याच्या सणापासून सुरुवात होते, तो सण संपतो तो म्हणजेच दिवाळीला. तर अशा पद्धतीने म्हणजे प्रत्येक सणांची गाणी या इथे घेतली गेली. वासुदेवसुद्धा या इथे आले होते. प्रत्येक सणाचं महत्त्व या गाण्यांमधून हे कळत होतं. सगळ्या मुलांनी खूप छान अशी गाणी डान्स सादर केले. या 1ली, 2री, 3री, 4थीच्या मुली होत्या त्यांनी तर केले, म्हणजे छानच केले. पण त्यासोबत जे बारीक प्ले ग्रुप, नर्सरीचे जे विद्यार्थी होते त्यांनी सुद्धा खूप छान असे डान्स सादर केलेले आहेत. आणि या सगळ्यांमध्ये पालकांपेक्षा पण जी धावपळ चालू होती ती म्हणजेच त्यांच्या शिक्षकांची. वर्ग शिक्षक असो किंवा बाकीचे त्यांचे सहशिक्षक असो, भरपूर अशी त्यांची
म्हणजे धावपळ चालू होती, कारण की आपण जो कार्यक्रम केला आहे तो छान रीतीने पार पडला आहे याचंच त्याच्या मागे एक त्यांचं हे होतं. त्यांच्या शाळेमध्ये गेल्या 1 महिन्यापासून तरी या डान्सची प्रॅक्टिस चालू होती, कारण की लहान मुलं असतात, मग त्यांना नीटनेटकं यायला पाहिजे हाच त्यांचा हेतू असतो. तर साईचे इथे 2 म्हणजे एक डान्स होता आणि त्यानंतर एक त्याला अफजल खानाचं पात्र दिलं. गणपती बाप्पांचं सुद्धा दिलं होतं, पण त्याच्या मॅडमचं असं म्हणणं होतं की दोन्ही याच्यामध्ये ॲक्टिंग करण्यापेक्षा त्याला डान्स पण आला पाहिजे, त्यामुळे त्याला एका डान्समध्ये घेतलं आणि एक अफजल खानाचं पात्र दिलं. आम्ही घरचे तरी नको म्हणत होतो, पण शेवटी ते पात्रच आहे, त्याच्यामुळे मग त्याने ते सादर केलं आणि अगदी छान पद्धतीने त्याने ते सादर केलेलं आहे. तर या इथे शेवटचं गाणं होतं ते म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म, त्यांचा पाळणा, त्यानंतर राज्याभिषेक. तर या इथे छान पद्धतीने असं हे जे डान्स आहे तो मुलांचा चालू होता. आणि यामध्ये दाखवायचं पण असं होतं की शिवाजी महाराज घोड्यावर बसून आले होते, पण कृष्ण माझ्या मांडीवर झोपला होता, त्याच्यामुळे ते दाखवता आलं नाही. तर खूप छान त्यांनी एकूण एक सगळे पात्र घेतले होते. जे शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवी आहेत ती पण घेतली, आणि त्याचबरोबर त्यांचे सगळे मावळे, त्यांचे पण अगदी ड्रेस फेटे आहे तसेच या इथे घेतलेले आहेत. तर आता जे साईचं पात्र होतं अफजल खानाचं, तर तो या इथे आला होता आणि त्यानंतरनं त्यांनी खूप छान पद्धतीने ते सादर केलं. पात्र कोणतंही असो, पण आपल्या मुलाला ॲक्टिंग करता यावी हाच त्याच्या मागचा हेतू होता. याच्यानंतर शिवाजी महाराजांची आरती पण झाली आणि आरती झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता आली. सांगता झाली. या कार्यक्रमामध्ये सगळ्या मुलांना बक्षीस वितरण देखील करण्यात आलं. जे वर्षभरामध्ये कार्यक्रम झाले होते शाळेमध्ये किंवा ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्याचे सगळे बक्षीस, मेडल, प्रमाणपत्र या इथे देण्यात आलं. क्रीडा स्पर्धासुद्धा झाल्या होत्या. सगळ्याचे जे काही बक्षीस आहेत ते या इथे देण्यात आले होते. तर अशा पद्धतीने छानसा कार्यक्रम रात्री 8:30 पावणे 9 वाजता पार पडला. तुम्हाला जर आवडला असेल आपला व्हिडिओ तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.